बोगस आधार कार्ड कसे बनवले जातात याचं प्रात्यक्षिक म्हणून रोहित पवार यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचं आधार कार्ड बनवून दाखवलं होतं। त्याच प्रकरणी भाजपकडून रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आल्याचा दावा भाजपनं केलाय। बनावट आधार कार्ड कसे काढले जातात याचं प्रात्यक्षिक दाखवणाऱ्या रोहित पवारांवर भाजपनं गुन्हा दाखल केलाय। डबल मतदान पत्रांसाठी बोगस आधार कार्ड बनवले जातात असा आरोप रोहित पवार यांनी केला होता। त्यासाठी पत्रकार परिषदेत बोगस आधार कार्ड कसे तयार होतात याचं प्रात्यक्षिक रोहित पवार यांनी दाखवलं होतं। मात्र त्या प्रात्यक्षिकाप्रकरणीच बोगस आधार कार्ड बनवल्याच्या आरोपात भाजप पदाधिकाऱ्यानं गुन्हा दाखल केलाय। मग अशा पद्धतीने काही वेबसाईट या बंद चालू होतात, त्याचा वापर केला जातो। इलेक्शन संपलं की बंद करतात। आम्हाला एक वेबसाईट तिथं आता सापडलेली आहे। चालू झालं का? बघा, ही वेबसाईट आहे। अशा अनेक वेबसाईट असतात, त्या बंद चालू होतात। आता ही वेबसाईट आता आम्हाला सापडली, ती आम्ही शोधून काढली। आमच्या IT चे जे काही तज्ज्ञ आहेत, सामाजिक कार्यकर्ते, आता ह्याच्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये राशीन या गावामध्ये ट्रम्प तात्याला आपण आता रजिस्टर करूया। हे कसं केलं जातं हे तुम्ही समजून घ्या। आणि याचा वापर धड दिवसाढवळ्या या सरकारने तिथं केलेला आहे। आता हे आधार कार्ड ट्रम्प तात्या राशीनमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद इलेक्शनमध्ये मतदान करणार उमेदवार येऊ शकतात। रोहित पवार यांनी देशाच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। आधार कार्ड हे कुठल्या पक्षाची यंत्रणा नाही, आधार कार्ड इथल्या देशाची व्यवस्था आहे। आणि अशा पद्धतीनं बोगस आधार कार्ड काढून अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन देण्याचं काम रोहित पवार यांनी केलं होतं। आणि हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे। आपण एखाद्या देशाच्या यंत्रणेशी छेडछाड करून बोगसगिरी करणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे। एवढ्या चिरकुट विषयासाठी जर तुम्ही 15 दिवस चौकशी करत असाल म्हणजे हे हास्यास्पद आहे। त्याच्याच बरोबर तुम्ही जर मला फोन केला असता तर देवेंद्र फडणवीस साहेब मी स्वतः आलो असतो, मी तुम्हाला दाखवून दिलं असतं की कशा पद्धतीने हा आधार कार्डचा वापर, खोट्या आधार कार्डचा वापर हा इलेक्शनसाठी केला जातो, त्यातून वोट चोरी केली जाते। आणि ह्या विषयावर अभ्यास करण्यासाठी, इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी 15 दिवस लागतात। प्रेझेंटेशन बनवायला आम्हाला 1 दिवस लागला। विशेष म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे लोक बोगस आधार कार्ड बनवत असल्याचा आरोप सपाच्या अखिलेश यादव यांनी महिनाभरापूर्वी केला होता। या पार्श्वभूमीवर बोगस कागदपत्र कशी बनवली जातात याचं प्रात्यक्षिक रोहित पवार यांनी दाखवल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला। भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता 10 मिनट में आधार नकली बना लेते हैं, वोट डलवा देते हैं। इसलिए हमारी मांग होगी, हालांकि ये विषय कल भी उठेगा, कल बात और करेंगे, लेकिन जिस तरह का हमारा आधार बन रहा है, आधार कार्ड ऐसा बने कोई नकली न बना पाए। ज्ञानेश कुमार जी की बात को सुन के लगा कि उनका नाम दरअसल अज्ञानेश कुमार होना चाहिए। अमेरिका के राष्ट्रपति ट्रंप का वोट बिहार में बन गया, क्या कार्रवाई की आपने? कुत्ते का निवास प्रमाण पत्र बिहार में बन गया, क्या किया आपने? दरम्यान वडेट्टीवारांपासून रोहित पवारांपर्यंत विरोधात बोलणाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय असा आरोप विरोधकांनी केलाय। तर विरोधक खोडसाळपणे जनतेचा बुद्धिभेद करत असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांचा आहे। 10 तारखेला मोर्चा होता आणि 9 तारखेला इन्कम टॅक्सची नोटीस आहे। अरे हम डरने वाले नहीं है, क्या कर लोगे तुम? हम छाती आयुष्यात जे काही उभं झालोय ते आम्ही संघर्षातून दादा उभे झालेली माणसं, जो संघर्ष आम्ही केलाय या जिल्ह्यातील प्रत्येक माणसाला माहित आहे, इथल्या मातीला माहित आहे, इथल्या दगडाला माहित आहे, इथल्या झाडाला माहित आहे की आम्ही जो संघर्ष करून उभे झालो ते वडेट्टीवारांनी केलेला संघर्ष सगळ्या जनतेला माहित आहे। अनेक गोष्टी आहेत। एखाद्याला उदाहरण म्हणून करून दाखवलं त्याच्यावरच गुन्हा दाखल करायचा, म्हणजे पुन्हा कोणी धाडस करू नये। खोटे गुन्हे दाखल करणं हे तर सर्रास चालू असलेलं आम्हाला दिसतंय। दहशत निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे। आणि दहशतीतून ही लोकशाहीचं फक्त आता नाटक राहील असं मला वाटतं। लोकशाही राहील का नाही हा प्रश्न आपल्या पुढे आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।